नमस्कार. श्री स्वामी समर्थ. क्राफ्टर प्रतू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी आपल्याला ज्वेलरी मेकिंग टूल्स काय काय लागतात ते दाखवणार आहे. आज आपला हा व्हिडिओ टूल्सबद्दल माहिती देण्यासाठी तयार केलेला आहे. याला नोज फ्लायर म्हणतात. याचा वापर आपण आय पिन बनवायला करू शकतो. एअरिंग बनवताना याचा जास्त वापर होतो. ज्यांना कोणाला नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगी ठरेल. तर तुम्ही याचा पूर्ण सेट भेटतो, ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता. ज्वेलरी मेकिंग टूल्स म्हटलं की तुम्हाला भेटून जाईल. तर हे कटर आहे. कटरचा वापर आपण काही कट करायचा असेल तर त्यासाठी करू शकतो. तर इथं मी तुम्हाला यूज पण करून दाखवत आहे की आपण या टूल्सचा काय काय वापर करू शकतो. याला प्लायर म्हणतात किंवा पकड म्हणू शकतो. याचा जास्त वापर तुम्ही इयरिंग्स जेव्हा बनवाल तेव्हा यूज होऊन जातो. जेव्हा आपल्याला हुक वगैरे अटॅच करायचा असेल तेव्हा पकडचा वापर आपण जास्तीत जास्त करतो. त्याच्यानंतर ग्लू, फॅब्रिक ग्लू जर तुमच्याकडे असेल तर उत्तम आहे. आणि B6000 किंवा 7000 पण भेटतं ह्याच्यामध्ये. तर दोनापैकी कोणता पण ग्लू घेतला तरी चालेल. हे जे आहेत ते नायलॉन थ्रेड आहेत. नायलॉन वायर वेगळी असते, नायलॉन थ्रेड वेगळे असतात. हे घट्ट असतं दोरा, हा धागा आपण कितीही खेचला तरी तो तुटत नाही. हे पण माझ्याकडे 2 साईजमध्ये अवेलेबल आहेत. एक एकदम बारीक आहे आणि एक थोडा जाड आहे. तर मोस्टली हा धागा तुम्ही मंगळसूत्राला पण वापरू शकता. ही नायलॉन वायर आहे. ही 40 CPची वायर आहे. तर जास्त करून मी 40 CPचीच वायर वापरते. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 CPची वायर पण भेटून जाते. ती थोडी जाड असते. माझ्याकडे अवेलेबल असेल तर मी तुम्हाला दाखवते. आणि इथं मी साईडला कट केलं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये ती वायर अडकवली आहे. एवढा मी पूर्ण असं पॅकेट घेते जेणेकरून ते मला स्वस्त भेटतं. 120ला 6 पीस भेटतात आणि तुम्ही पूर्ण पॅकेट घेतलं तर तुम्हाला स्वस्त भेटून जाईल. ती आत्ता जी दाखवली ती 50 CPची वायर आहे. ती थोडी जाड असते आणि ही जी आहे ती 40 CPची वायर आहे. ही त्या मानाने थोडी बारीक असते. आणि इथं मी सुई दाखवत आहे तुम्हाला की एकदम बारीक जी सुई असेल ज्याच्यात आपला नायलॉनचा धागा पण जाईल आणि थ्रेड पण जाईल आणि थोडी लांब असेल ती सुई वापरायची आहे. जेणेकरून आपल्याला इझी पडतं. त्याच्यानंतर इथं 0.3 आणि 0.4ची वायर आहे. ह्याच्यात पण फक्त साईजचा फरक असतो थोडाफार. तर 0.3ची वायर तुम्ही वापरू शकता आणि 0.4ची पण वापरू शकता. तुम्ही पाहू शकता प्रत्येक जे मटेरियल आहे त्याच्या साईडला थोडंसं कट करून त्याच्यामध्ये मी अडकून ठेवलेलं आहे. ऑलरेडी जर कट असेल तर त्याच्यातच ते वायर अडकवायची जेणेकरून ती निघत नाही. बघा, ती वायरचा उपयोग करून मी हे सुंदर असं यू पिनमध्ये मोत्यांचं बनवलेलं आहे. जे हेअर क्लिप आहे ते याला म्हणतात गिअर वायर. ही जी आहे ती ज्वेलरी मेकिंगला यूज होते. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर कलर आणि गोल्डन कलर दोन्ही पण भेटून जातील. तर माझ्याकडे सिल्वर कलर अवेलेबल होता, तीच दाखवलेली आहे. ही तुम्ही कोणतीही ज्वेलरी बनवताना वापरू शकता. पाहू शकता इथं मी सीड बीडची एक छोटंसं नेकलेस बनवलेलं होतं, तेच मी दाखवत आहे. ती मी गिअर वायरमध्येच बनवलेलं आहे. ह्या वायरमध्येच मी ते नेकलेस बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपली कात्री, कारण आपल्याला कट करायचं असतं धागा त्याच्यासाठी वापरायची. हे जे आहे हे इलॅस्टिक थ्रेड आहे आणि ते तुम्हाला ब्रेसलेट बनवायसाठी उपयोगात येतो. तर 2 प्रकारचा असतो. माझ्याकडं हा अवेलेबल होता त्याच्यासाठी दाखवत आहे. त्याच्यानंतर आय पिन म्हणजे समोर छोटंसं राऊंड असतं त्याला आय पिन म्हणतात. ही आहे हेड पिनला समोर असं टोक असतं बघा, त्याला हेड पिन म्हणतात. त्याच्यानंतर येतं हुक, जे आपण वापरतो प्रत्येक ज्वेलरीमध्ये, त्याला लॉबस्टर हुक म्हणतात. त्याच्यानंतर येतं जम्परिंगचा पण फार वापर होतो. त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल असतात. माझ्याकडे दोन्ही कलरचे आहेत. हे आहे एअरिंग हुक, एअरिंगचं हुक असतं ते, हे पण दोन्ही कलरमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या कलरची ज्वेलरी बनवायची आहे तीही करू शकता.
हे एअरिंग स्टड आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला एअरिंग बनवायचं असतं तेव्हा यूज होतं. तेवढं पॅकेट मला 50ला भेटले, म्हणजे स्वस्त भेटून जातं. त्याच्यानंतर रबर स्टॉपर, जे एअरिंग स्टड आहे, जेव्हा आपण एअरिंग्स बनवेन तेव्हा यूज करायसाठी रबर स्टॉपर आहे हा. आणि ते पण मी पॅकेटच घेऊन ठेवलेलं आहे. तुम्ही जेव्हा होलसेलमध्ये घ्याल तेव्हा तुम्हाला चीप भेटेल. याला फ्यूज वायर पण म्हणतात आणि डबल सायडेड बॉल पिन पण म्हणतात, ज्याने आपण लोरियल्स जे असतात ते बनवू शकतो. त्याला 2 नावं आहेत, इथं पाहू शकता, दोन्ही कलरमध्ये अवेलेबल आहेत. फूस वायर म्हटलं तरी त्याने देतात तुम्हाला. आणि ही वायर आहे नॉर्मल जी आपण यूज करतो ती. त्याच्यानंतर चेन्स आहेत माझ्याकडं, ज्या मोस्टली आपण ब्रेसलेटला, अँकलेटला यूज करतो. त्याच्यानंतर इथं चार्म्स आहेत जे आपण इयरिंगसाठी, ज्वेलरीसाठी वापरू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.